क्षणीची अत्यंत धक्कादायक अशी एक बातमी आपण बघणार आहोत। बातमी आहे बेळगावमधून आलेली। बेळगाव जिल्ह्यातल्या रायबागमध्ये एका महिलेवर भर बाजारपेठेत ॲसिड हल्ला झालेला आहे। या महिलेच्या अंगावर भर बाजारपेठेत ॲसिड ओतून तिथून हल्लेखोर फरार झालाय। ही महिला मार्केटमध्ये भाजी विकण्याचं काम करते आणि अचानकपणे हा हल्लेखोर आला आणि तिच्यावर ॲसिड टाकून तो तिथून पळून गेला। या गंभीर हल्ल्यात ही महिला जखमी झाली आहे। त्यानंतर तिच्या अंगावर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाणी टाकलं, पण तरी देखील हे ॲसिड टाकल्यानंतर भाजण्याचं प्रमाण प्रचंड असं। तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर अधिकच्या उपचारासाठी तिला सध्या बेळगावला हलवण्यात आलंय। पण फरार झालेला ॲसिड हल्लेखोर जो आहे त्याचा सध्या शोध पोलीस घेत आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजोळकर। संदीप, सगळंच धक्कादायक आहे। भर बाजारपेठेत इतक्या लोकांच्या समोर एका महिलेवर ॲसिड हल्ला केला जातो, तो हल्लेखोर फरार होतो। काय नेमकं आत्ताचे अपडेट्स आहेत? त्या हल्लेखोराला शोधण्यात यश आलंय का? उत्तर कर्नाटक आणि सीमा भागाला हादरवणारी ही बातमी म्हणावी लागेल की साधारणतः 35 वर्ष वय आहे या महिलेचं आणि ती रायबाग जे बेळगाव जिल्ह्यामधलं एक मुख्य शहर म्हणून ओळखलं जातं, त्या रायबागमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विक्रीचं काम करते। आणि ती ज्यावेळा भाजी विक्री करत होती त्यावेळा काल संध्याकाळच्या 5च्या सुमारास एक इसम दुचाकीवरून आला आणि त्यानं तिच्या अंगावर थेट ॲसिड फेकलं आणि त्या ॲसिड खरं तर अतिशय धोकादायक होतं आणि उच्च प्रतीचं देखील होतं। त्यामुळं अचानकपणे ॲसिड फेकल्यामुळं एकतर तिथं गोंधळ तर निर्माण झाला, पण महिला गंभीररित्या भाजली आणि जवळपास ती 70 ते 75% भाजल्याचं प्राथमिक जी माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे। आणि तात्काळ तिथल्या लोकांनी तिच्या अंगावर पाणी ओतलं। व्हिज्युअल्समध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की शेजारचे जे लोक होते तिथल्या लोकांनी पाणी ओतण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तिला तात्काळ रायबागमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता पुढील उपचारासाठी तिला बेळगावला हलवण्यात आलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 पथकं तयार केली आहेत पोलिसांनी हल्लेखोराच्या तपासासाठी। मात्र हल्लेखोर अजूनही सापडलेला नाही। हा हल्लेखोर जो आहे तो काही तिच्या ओळखीचा होता का या महिलेच्या? याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? किंवा तो या बाजारपेठेत नेहमी येणारा जाणारा वगैरे होता का? याबद्दल काही कळू शकलंय का? तिथल्या लोकांकडे अजूनही याबाबतची चौकशी सुरू आहे की तिथले सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मात्र हल्लेखोर अजूनही सापडलेला नाही। हल्लेखोर त्याच भागातला किंवा तिच्या ओळखीचा असावा असा अंदाज पोलिसांना आहे। मात्र अजूनही तिचा जबाब घेण्यात आलेला नाही, कारण प्रकृती तिची अतिशय गंभीर आहे आणि सध्या तिची प्रकृती ठीक व्हावी यासाठी खरं तर प्रयत्न सुरू आहेत। पण तिची प्रकृती ठीक झाल्यानंतरच ती काय जबाब देते त्यानंतरच हल्लेखोराचं जे नाव आहे किंवा त्याची जी ओळख आहे ती समजू शकेल। इतकी धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल।